पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता आपल्या दैनंदिन जीवनावर दिसू लागला आहे। विशेष म्हणजे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर आता त्याचा मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा सुद्धा जाणवत आहे। पुरवठा कमी झाला की किमती वाढतात आणि सध्या नेमकं तेच घडत आहे। गॅसच्या वाढत्या दरांमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत असून त्याची झळ आता स्वयंपाकघरापर्यंत देखील पोहोचली आहे। अनेक ठिकाणी स्वयंपाक देखील चुलीवर आले आहेत, पण गॅससाठी पर्याय आहेत का? तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना? चला तर मग जाणून घेऊ अशा एका पर्यायाबद्दल नक्की काय पर्याय आहे, असा काय नक्की त्यातून फायदा होऊ शकतो, कोणाला फायदा होऊ शकतो, सर्वच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी कृषीतज्ञ मोनिका रोडे आजच्या महत्त्वपूर्ण गॅस तुटवडा विषयक व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत करते। सध्याच्या चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र एलपीजी गॅसची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे आणि याच पार्श्वभूमीवर गॅसला पर्याय म्हणून इथेनॉल स्टोव्ह हा पर्याय पुढे येत आहे। ग्रेन इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या कंपनीने केंद्र सरकारकडे घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी इथेनॉल आधारित स्टोव्हला परवानगी देण्याची मागणी देखील केली आहे। त्यांच्या मते हा पर्याय सध्याच्या गॅस तुटवड्याच्या संकटावर काही प्रमाणात उपाय ठरू शकतो। इथेनॉल म्हणजे शेतीशी थेट जोडलेला घटक। ऊस, मका यासारख्या पिकांपासून इथेनॉलची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते। त्यामुळे जर इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला तर त्याचा थेट फायदा आपल्या शेतकऱ्यांना देखील होऊ शकतो। विशेष म्हणजे ऊस व मका उत्पादकांसाठी हा एक स्थिर आणि अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत ठरू शकतो। जगात अनेक ठिकाणी इथेनॉल स्टोव्ह साठी सध्या परवानगी आहे। शिवाय इथेनॉल हा पिकांपासून तयार होत असल्याने यामध्ये स्वच्छ असे ज्वलनशील घटक देखील आहेत। ज्याप्रमाणे रॉकेल किंवा लाकूड जाळल्याने धूर जास्त होतो, प्रदूषण होतं, तसं या इथेनॉल स्टोव्ह मध्ये नसेल। त्याचा मानवी जीवनावरती कोणताही वाईट परिणाम नाही असाही दावा या कंपनीने केला आहे। आता तुम्ही म्हणाल इथेनॉल स्टोव्ह कशा प्रकारे काम करतो, सांगते। इथेनॉल स्टोव्हची क्षमता साधारण 2.5 लिटर इथेनॉल त्यामध्ये बसतो। त्याची शुद्धता 93 ते 95% आहे। स्टोव्ह मध्ये इथेनॉल भरण्यासाठी एक कॅनिस्टर दिला जातो, ज्याद्वारे आपण इथेनॉल स्टोव्ह मध्ये इथेनॉल भरून तो वापरू शकतो। कॅनिस्टरने इथेनॉल स्टोव्ह मध्ये भरल्यानंतर ते आपोआप बंद होतं। त्याचे इंडिकेशन देखील आपल्याला मिळतं। स्टोव्हला फ्लेम कमी जास्त करण्यासाठी देखील स्विच देखील आहेत। हा इथेनॉल स्टोव्ह हा स्टेनलेस स्टील मटेरियल पासून बनलेला आहे। साधारण इथेनॉल भरल्यानंतर 3.5 ते 4 किलोची इथेनॉलची शेगडी असते। पर्यावरणाच्या दृष्टीने देखील इथेनॉल स्टोव्ह अधिक चांगला पर्याय मानला जात आहे। रॉकेल किंवा लाकूड जाळल्यास धूर आणि प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं, परंतु इथेनॉल मध्ये स्वच्छ ज्वलन होत असल्यामुळे धूर कमी आणि आरोग्यावर दुष्परिणामही होत नसल्याचा दावा केला जातो। तज्ञांच्या मते भारतात वापरला जाणारा गॅस मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे। त्यामुळे जागतिक परिस्थिती बदलली की त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो। पण इथेनॉल हा देशातच शेतीपासून देखील तयार होऊ शकतो, त्यामुळे तो अधिक टिकाऊ आणि स्वावलंबी पर्याय ठरू शकतो। मात्र हा पर्याय प्रत्यक्षात येण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आणि धोरणात्मक पाठिंबा आवश्यक आहे। गेमाने देखील थेट अंमलबजावणी करण्याऐवजी पायलट प्रोजेक्ट राबवून तेल कंपन्यांसोबत चाचणी करून मगच अंतिम निर्णय घ्यावा अशी देखील मागणी केली आहे। एकूणच पाहता गॅस तुटवड्याच्या या संकटात इथेनॉल स्टोव्ह हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पर्याय केवळ ग्राहकांसाठीच नाही तर शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर ठरू शकतो। आजचा प्रश्न मात्र एकच, आयातीत गॅसवर अवलंबून राहायचं की आपल्या शेतातून ऊर्जा तयार करून आत्मनिर्भर व्हायचं? आपल्याला काय वाटतं कमेंटद्वारे नक्कीच कळवा। सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।